पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित आदिवासी परिवर्तन आघाडीच्या याच ठिकाणी दिनांक 19 गुरुवारी रोजी आंदोलनाचा 29 रोजी आंदोलनाची तयारी, अजून आंदोलनामध्ये सर्व आदिवासी पारधी समाजातले बांधव उपस्थित असलेले आज पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष बी.के. भालेराव, युवक अध्यक्ष सादिक भोसले, तालुका अध्यक्ष प्रेम भोसले आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित असलेले बंधू अजून भगिनींनो, आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आदिवासी पारधी बांधवांसाठी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी या ठिकाणी एक टेबल लावण्यात यावा। बऱ्याचशा आदिवासी पारधी पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना बराचसा त्रास होत आहे। येणाऱ्या आदिवासी पारधी बांधवांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी गोडेगाव प्रकल्प ऑफिस गायकवाड साहेबांच्या यांना निवेदन दिलेलं आहे। आज दिनांक 29 रोजी आज आम्ही परत निवेदन देणार आहोत गायकवाड साहेबांना, आयुक्तांना। आमची येणाऱ्या या आदिवासी बांधवांचं या खेडमधून तर मंचर भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पारधी समाजाची लोकवस्ती शिंदेवाडीमध्ये आहे, त्यांना घरकुल सुद्धा मान्य होत नाही। या गोडेगाव प्रकल्पाचे अधिकारी काय झोपले का काय केले? आदिवासी अजून पालामध्ये झोपड्यामध्ये नाल्या दर्यात राहत आहे, तरी त्यांना तुरंत लवकरात लवकर ग्रामपंचायत ठराव पास करून या आदिवासी पारधी समाजाच्या लोकांना घर मंजूर करून त्यांना निवारा देण्यात यावा। नाहीतर रोज मोर्चा आम्ही गृहमंत्रीच्या ऑफिस समोर आम्ही आंदोलन ह्याच्यापेक्षा आज 100 जमा आहे, उद्या लाखोनी महाराष्ट्रामधून जमा आम्ही करणार, मंत्रालयात मोर्चा घेऊन जाऊ। परंतु आमच्या या मागण्या साहेबांना, मुख्यमंत्र्यांना आमची एक विनंती आहे की आम्हाला कमीत कमी आदिवासी पारधी समाजांना ज्या काही राहिलेल्या मागण्या आहे ते पूर्ण करून द्यावा। तर साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे, पारधी समाजाला न्याय मिळावा ही आमची घोषणा आहे। तरी या समाजाला योग्य ते या मुलांना शिक्षणापासून वंचित आहे, अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित आहे, परत या मुलांना घरापासून वंचित आहे। कुटुंब आज तिथं लाईटीची सुद्धा सुविधा नाही, तिथं पाणीच्या सुद्धा सुविधा नाही। या गोडेगाव प्रकल्प अधिकारीपाशी आम्ही धरणे आंदोलन आज करत आहोत। या मंचर मध्ये गेल्या 50 ते 60 वर्षापासून राहत असलेल्या ठिकाणी त्यांना घरकुल, त्यांना जाणून बुजून गावकरी जातीवाद करतात आणि त्यांना न्याय नाही मिळवून देतात। त्याच्याकरता आम्हाला लवकरात लवकर या गोडेगाव प्रकल्पाच्या ऑफिस मधून आम्हाला योग्य ते न्याय मिळावा। तर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही ह्योच मोर्चा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे ऑफिसवर आम्ही नेऊ। इथंच थांबतो। जय भीम, जय परिवर्तन, जय आदिवासी। त्याच्यानंतर आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष बी.के. भालेराव साहेब मनोगत मांडतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, बिरसा मुंडे न बोलायचं होतं, बिरसा मुंडे यांच्या विचारांना अभिवादन करून आज 29 रोजी आदिवासी कार्यालयावर आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्यासाठी आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। मला एक प्रश्न पडलेला आहे, आज 75 वर्ष होऊन गेले देश आजाद होऊन, आज भी ह्या लोकांना पाण्यासाठी भांडावं लागतंय, यांच्या शिक्षणासाठी भांडावं लागतंय, यांच्या हक्कासाठी भांडावं लागतंय। मला एक समाजाला विचारायचं आहे, बाबा हे कार्यालय, गोडेगावचं जे कार्यालय आहे आदिवासी लोकांसाठी आहे खास, या कार्यालयामार्फत तुम्हाला काय मिळालं का? घरकुलं मिळाले का? नोकऱ्या मिळाल्या का? हे मला मिळाल्या, कोणाला नोकऱ्या नाही, घरकुलं मिळाले का? पाणी सुद्धा मिळालं नाही। शिक्षण मिळतं का तुम्हाला फुकट? बाथरूम नाही, काय नाही, आम्ही ओपन संडास करत
जातो. मग या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या आदिवासी अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. फोटो घ्या ना, बोला बोला, तुमचं चालू ठेवा. या सरकारने या समाजाला न्याय न दिल्यामुळे आज मी या लोकांना रस्त्यावर बाथरूमची सोय नाही, त्यांच्या खाली मुंडके वरती पाय करायचे. तर आम्हाला सोय देतात, त्यांचं हिला चालू द्यायचं नाही. हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या म्हणून आज या ठिकाणी महापुरुषांच्या बी घोषणा द्यायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, महात्मा फुल्यांचा, बिरसा मुंडांचा, बिरसा मुंडांचा, महात्मा फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अशी तरतूद करून ठेवलेली आहे की ह्या लोकांसाठी अन्न, शिक्षण, निवारा हे फुकट दिले पाहिजेत. कारण या लोकांना साधन नाहीत कसल्याही प्रकारची. इथल्या भांडवलशाही लोकांनी यांचं जे काय होतं, जी संपत्ती होती, ह्या लोकांनी छिनून घेतलेले आहेत आणि यांना बेरोजगार केलेले, त्यांना जंगलांमध्ये हाकलून दिले आहेत. खरे ही लोक आहेत आदिवासी, या देशाचे मालक आहेत. पण आजच ह्या मालकांना यांच्या पुढे हात पसरून मागावं लागतंय. ही मोठी शर्मंदीची बाब आहे. आज या आदिवासी समाजाला मी हेच सांगू इच्छितो, बाबांनो तुम्ही एकत्र या, तुमची एक ताकद बनवा. तुमची एक ताकद झाल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही त्याच्या पाठीमागं पळता, फुकट्याच्या पाठीमागं पळता. त्यामुळे ही तुमची आज अवस्था आहे. जी तुमची अवस्था आहे याचं कारण आहे हे तुमचाच समाज आहे. तुमच्या समाजातले माणसं तुमचे पाये वडतात. त्या पाय वडणाऱ्या माणसाला तुम्ही सावध झालं पाहिजे. त्या माणसापासून एकत्र आलं पाहिजे. आज मी तुम्हाला काही मिळत नाही हे मोठं दुःख आहे. याचं कारण एकच आहे की तुमच्यामध्ये एकी नाही. तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळं काय तुम्हाला दिलेलं आहे, परंतु महापुरुषांचे विचार सोडून तुम्ही देवधर्माच्या पाठीमागे लागले, म्हणून आज ही तुमची अवस्था आहे. आपले खरे देव महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. हे 36 कोटी देव आपले नाहीत. आपण हिंदू नाहीये. आपण या देशामधले खरपूर्वीचे बौद्ध आहोत. म्हणून आपण या ब्राह्मण व्यवस्थेने आपल्याला जातीभेदीमध्ये ठेवलेले आहे. या ब्राह्मण व्यवस्थेने ही जाती निर्माण केलेल्या आहेत. हे देवाने नाही जाती केल्या, ही माणसाने जाती केलेल्या आहेत. आणि ही माणसाने ही आपल्या रात्रीच्या अन्याय करण्यासाठी जाती केलेल्या आहेत. आपण सर्व जाती धर्म विसरून हिंदू देव बाजूला सोडून, कारण आपण हिंदू नाहीये. हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेश दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा अंतिम असतो. तरी हे लोक म्हणतात किंवा हे आदिवासी समाज हिंदू आहे. अरे सुप्रीम कोर्टाने सांगितलेले, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, तरी तुम्ही कुठल्या अर्थानं म्हणता की हिंदू आहे? की याचं कारण आहे की आपण अज्ञान आहे. आपल्याला या अंधारामध्ये यांना ठेवायचं आहे. यांना आपल्याला शिक्षण द्यायचं नाही, यांना आपल्याला नोकरी द्यायचं नाही, यांना आपल्याला रोजगार द्यायचा नाही, यांना आपले हक्क, पाणी सुद्धा यांना द्यायचं नाही. म्हणून ह्या लोकांना यांना वटणीवर राहण्याचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ताकद दिलेली, ती मताची ताकद दिलेली, मतदानाची ताकद दिलेली. आपले माणसं कोण आहे ती ओळखून आपल्याच माणसाला निवडून दिलं पाहिजे. आपण आपल्याच माणसाला मतदान दिले पाहिजे. जरी कोणी आपल्याला ती इथले जे तिजोऱ्या जे लोटलेल्या त्या देशाच्या, आपल्या हजारो कोटीचा आपल्याला मागासवर्गीय यांना आदिवासी लोकांना निधी येतो, हे आपल्यापर्यंत पडत नाही. हे लोक निधी आपसात वाटून खातात आणि इलेक्शन मध्ये आपल्याला दारू, मटण, बिर्याणी चारतात. त्यांची दारू खावा, बिर्याणी खावा, मटण खावा, पण तो मतदान आपल्याच माणसाला दिलं पाहिजे. म्हणजे खाणारे लोक खातात, मतदान आपल्याच माणसाला दिलं पाहिजे ना, आपल्याच माणसाला निवडून दिलं पाहिजे. आपला माणूस हक्काचा माणूस आपण असतो, निवडून आता आपल्या माणसाची गचंडी धरू शकतो, आपण बांधू शकतो, आपल्याला न्याय मिळू शकतो, आपल्याला न्याय मिळू शकतो. तरी सर्व समाजाने एकत्र येऊन या एक चांगलं विचार केला पाहिजे, एकी केली पाहिजे. आपसातले मतभेद विसरून आपल्या लोकांनी आपल्या सरकारच्या विरोधात लढलं पाहिजे. आपला विरोध कोण आहे? आपला विरोधक आपला समाज नाहीये, आपला विरोधक आपला पुढारी नाहीये. या सरकारच्या विरोधात लढून आपल्याला हक्क मिळवलं पाहिजे. एवढं बोलतो, इथंच थांबतो. जय भीम, जय आदिवासी. तुषार इंदाराम शिंदे, ती पब्लिक रिप्रेझेंटेशन पार्टी, आदिवासी परिवर्तन आघाडी यांच्या वतीने आता जे काय आदिवासी बांधवांसाठी ज्या मागण्या आहे, धरणं आंदोलन आहे, या संदर्भात आज सगळेजण आम्ही निवेदन देऊन इथं
आंदोलनाला बसलो आहे. आता बऱ्याच कालावधीपासून यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या दुर्लक्ष केलं जात आहे आणि याला सर्वस्व जबाबदारी सरकारी अधिकारी वर्ग आहे. आज सरकारी अधिकारी वर्ग ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अवेअरनेस करत नाही. कुठल्या मागणी आहे, काय त्यांची सुख सुविधा व्यवस्था आहे का नाही आहे. सरकारी अधिकारी येतात, खुर्चीवर बसतात व त्यांचं काम पूर्णपणे दुर्लक्षित होत आहे. आज त्यांच्या मागण्या काय, त्यांना अन्न वस्त्र निवारा या योग्य घटना आहे का नाही. आज त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं, नोकरीचं बरेच अशा समस्या, त्यांना साधं राहण्याचं घर पण नाहीये व कुठल्याही प्रकारचं त्यांना शौचालयाची सोय नाही, काय नाही आणि ते उघड्यावरती शौचालय करतात. आज आपण एकीकडं एवढ्या मोठ्या प्रकारे नारा करतो का बाबा सरकारने या योजना आणल्या, त्या योजना आणल्या, पण त्या फक्त ऍडव्हर्टायझिंग पुरत्या मर्यादित आहे. पण आज या बांधवांना कुठल्याही प्रकारे त्याचं सहाय्यता भेटत नाही, काही नाही. कुठले डॉक्युमेंट पाहिजे, कुठल्या अडचणी आहे, कुठले कागद पाहिजे, याचं कुठल्या प्रकारे ते सांगत नाही व या अधिकारापासून वंचित ठेवतात. आज त्यांची अशी परिस्थिती आहे का त्यांना खाण्याची सोय नाही, आरोग्याची कुठली सोय नाही. आज त्यांना मेन असा विषय झालाय का त्यांची मुलं आज रस्त्यावर राहतात, उघड्यावर राहतात, कपडे नाही, काहीच नाही. पण सरकारी अधिकारी वर्ग येतात, फक्त फोटो काढतात, तेवढ्या पुरतं बघतात, हा झालं व्यवस्थित, तेवढं फक्त एक मंत्री आला का तेवढ्या पुरतं तेवढं येऊन जातात, फोटो काढला का नंतरून दुर्लक्ष करतात. असं किती वर्षांनी किती पिढ्या चालणार. आज कुठेतरी यांना न्याय मिळाला पाहिजे. आज आपण सगळ्यांनी एकत्र आला पाहिजे. आम्हाला दुसऱ्या कुठल्या तुमच्याकडून अपेक्षा नाही. आम्हाला जे आमचं हक्काचं आहे तेवढंच पाहिजे. जे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये आम्हाला तरतूद करून दिलेली आहे, जे मागण्या दिलेल्या त्या आम्हाला पाहिजे. आम्हाला कोणाच्या हक्काचं नको, आम्हाला फक्त आमच्याच हक्काचं पाहिजे. या संदर्भात आम्ही आता वारंवार अधिकारी वर्गांना सांगितलं आम्हाला हे कमतरता आहे, ती कमतरता आहे, शौचालय कमतरता आहे, लाईटीची सोय नाही. आज एवढं आम्ही जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था बघतो, तिथं बिबट्याची वगैरे, आज बिबटे किती हल्ले करतात, काय करतात. उद्या जर समजा अजून जर तरुण पिढीमधले कोण आता लहान बालक आहे जखमी झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार. अधिकारी वर्गाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. अधिकारी वर्ग येतात, फक्त तेवढा पुरतं तेवढं कॅमेऱ्याने फोटो काढतात आणि आश्वासन देतात आम्ही करतो आणि जे काही म्हणजे मंत्री वगैरे आहे ते पण असेच बोलतात का आम्ही तुम्हाला सगळं करून देऊ, निवडणुका झाल्या का नंतर दुर्लक्ष करतात. असं किती दिवस यांनी म्हणजे आंदोलन करून आज सगळ्यांनी आंदोलन केलं तर शिक्षणाच्या बत्त्या गुल झालेल्या आहे. मग त्यांनी शिक्षण कधी घ्यायचं, मग त्यांनी आयुष्यभर काय पाठीच राहायचं का, त्यांचा समाज पाठीत ठेवायचा का. असं काय सरकारने केलंय का. सरकारने याचा अभ्यास केला पाहिजे. कुठले अधिकारी जबाबदार आहे या संदर्भात त्यांच्या चांगला वचक दिला पाहिजे. आज एवढ्या लोकांनी इथं उपस्थित राहून बिना अन्ना पाण्याचं सकाळी येऊन इथं उपोषणाला बसले, का बसले त्याचं कारण विचारलं पाहिजे. कुठला अधिकारी वर्ग इथं यायला पाहिजे, बाबा काय तुमच्या मागण्या आहे, कशाबद्दल मागण्या, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या पाहिजे. पण अधिकार वर्ग एवढा दुर्लक्षित करतोय का त्यांना काही गरज नाही पडली. तुम्ही धरणं आंदोलन करा, काही करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. असं किती दिवस चालणार. ह्या जर गोष्टी अशा घडत राहिल्या तर वारंवार काय महाराष्ट्राचं कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सरकार करत आहे का. या सगळ्या गोष्टीवर सरकारची जबाबदारी राहणार. सरकारने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. कुठले अधिकारी, संबंधित अधिकारी वर्ग आहे कुठल्या सुविधा देत नाही याची चौकशी केली पाहिजे. आज त्यांचं आरक्षित 15% जे काय त्यांना सुविधा द्यायला पाहिजे त्याच्यात देतात आहे की नाही. आज त्यांना कुठल्याही प्रकारचं राहण्याची घरं नाही, काही नाही, शौचालय नाही, उघड्यावर शौचालय करतात. एकीकडं एवढ्या मोठ्या प्रकारे फ्लॅक्स लावतात का स्वच्छ भारत सगळीकडे पसरवले स्वच्छ भारत. पण आज तुम्ही खरी परिस्थिती बघितलं तर साधं त्यांना शौचालय पण नाही. कुठं नेऊन ठेवलाय माझा भारत आणि कुठं ठेवून ठेवलाय माझा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जर हा समाजाला जर असं दुर्लक्षित केलं तर महाराष्ट्राची अवस्था अजून विकोपाला जाऊ शकते. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जे वंचित लोक आहेत ते अजून वंचित राहू शकतात. तर आपल्याला असं न करता या वंचितांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचं आणि सुफलाम भारत करायचा व आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. आज आपण ह्या सरांसाठी आपण उपस्थित राहिलेलो आहे. आज खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले. पण आज खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालं, पण पारधी समाजाला कारण स्वतंत्र मिळालेलं नाहीये. कारण की माझा पारधी समाज हा सकाळपासून इथं 8 वाजेपासून इथं गेटवर आलाय, पण कोणी इथं अधिकारी दिसत नाही की ह्या समाजाच्या नेमकं काय मागण्या आहेत, हा समाज काय इथं आलाय, ह्या समाजाची नेमकी दुःख काय ते जाणून घेण्यासाठी येत नाही. खरं तर पारधी समाजाला राहण्यासाठी जागा नाही, घरकुल नाही, पाण्याची योजना नाही. तरी सरकारने प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांनी त्वरित आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन सगळ्यांना आपलं योग्य ते न्याय मिळवून द्यावा. या गोष्टीचा धरण्यात आलेला आहे की भारत स्वतंत्र होऊन गेले 75 वर्ष झालेले आहेत. या 75 वर्षात होऊन सुद्धा हसेपारधी समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाहीये.
कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाहीये. स्वतःच्या जातीचे दाखले नाहीयेत, शिक्षणापासून वंचित आहेत, घरापासून वंचित आहेत, गावापासून वंचित आहेत. कुठल्याही प्रकारचा त्यांना न्याय निवाडा नाही दिलेला आहे. माननीय सुप्रियाताई सुळे यांनी 2004 मध्ये फासेपारधी पुनर्वसन योजना जाहीर केलेली आहे. त्या योजनेमध्ये राहायला घर, 4 एकर जिराईत, 2 एकर बागायत, ते सुद्धा योजना आम्हाला भेटलेली नाहीये. तुरंत 2004 ची योजना, फासेपारधी पुनर्वसन योजना परत चालू करण्यात यावी. आम्हाला 80 ते 90 वर्ष झाले, आम्हाला काही संस्कार नाहीये. आमच्यापासून मतदान घेतात आणि आम्हाला संस्कार म्हणता मागे पडतात, पण मतदान घेऊन शाने आमचा घेतात, अंगठा बोट घेऊन शाने घेतात आमच्यापासून आणि आमचे संस्कार करत नाही साहेब हे लोक. तर आमच्यापासून अजून एक मान्य घेतात का तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड मागतात आमच्यापासून, ते सुद्धा आमच्यापाशी नाही. आणि शाळेत पोरं जात असताना बी ते आधार कार्ड, पॅन कार्ड बोलवतात आमच्यापाशी, ते आमच्यापाशी नाहीये. एवढ्यामधून आमच्या पाण्याची सोयी का नाहीये, लाईटची सोयीच नाहीये. आमची एवढीच म्हणणं आहे बोलायची. आम्ही फासवर्ध समाज या मनसर ठिकाणी लोंढेमाळा, तिथं आवटे कॉलेजपाशी, तिथं पाण्याची सोय नाही, तिथे घराची सोय नाही, पत्राची सोय. अवसरी गाव फासपारधी राहतात, वरच्या अवसरी फासपारधी राहतात, खालच्या अवसरी फासपारधी राहतात, मनसर फासपारधी राहतात. पण इकडे काय कोण दुर्लक्ष करतात, प्रकल्प अधिकारी कोण काय येत नाही, काय जनगणना होत नाही, कोणचं आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड ते काहीच उपलब्ध नाही आम्हाला. गरीब फासपारधी म्हणजे दुर्लक्ष करून अशी सरकारी योजना काहीच भेटत नाही आम्हाला. त्यासाठी आमची उपासना इथं गोरेगाव प्रकल्प इकडे आज ना अधिकारी तिथं आलेले आहे. आमची मागणी सगळी पूर्ण करावी अशी आमची नम्र विनंती. महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बिरसा मुंडांचा, शमशेरसिंग राणावत भोसलेंचा सगळ्यात पहिले पोहोचायला पाहिजे. मला तर